देत होते। स्तूपाजवळील अशोक स्तंभाचे अवशेष आजही साक्ष देतात की इथे शाश्वत शांतीची शिकवण दिली गेली। या परिसरात फिरताना एक वेगळीच शांतता जाणवते, ना गडबड ना कोलाहल, फक्त ध्यान, शांतता आणि आत्मिक समाधान। कुशीनगर म्हणजे कुठलाही मोठा महाल नाही, पण ती एक अंतर्मनाला स्पर्श करणारी जागा आहे। स्वतःसाठी, बुद्धासाठी धम्म यात्रेला निघूया। धम्म म्हणजे शांतता, समता आणि आत्मकल्याणाचा मार्ग। पण ही शिकवण फक्त पुस्तकात नको, ती अनुभवायला हवी, आणि त्यासाठीच आवश्यक आहे धम्म यात्रा। तथागत बुद्धांचा जन्म लुंबिनीमध्ये झाला। ते वाढले राजवाड्यात, पण सुखांमध्ये समाधान नव्हतं। बोधगयामध्ये त्यांनी अखेर ज्ञानप्राप्ती केली, माणसाच्या दुःखाचं मूळ ओळखलं आणि मुक्तीचा मार्ग शोधला। सारनाथमध्ये त्यांनी पहिलं धम्मचक्र फिरवलं, 4 आर्यसत्य आणि अष्टांगिक मार्ग सांगितला। ते जगभर फिरले, धम्म दिला, समता दिली, आणि कुशीनगरमध्ये महापरिनिर्वाण घेत शांततेत विलीन झाले। आज ही स्थळं आपल्याला आठवण करून देतात, शोध, त्याग, ज्ञान आणि करुणेची। धम्म यात्रा म्हणजे फक्त प्रवास नाही, ती म्हणजे स्वतःला समजून घेण्याची तीर्थयात्रा। प्रत्येक बुद्ध अनुयायाने आयुष्यात एकदा तरी ही यात्रा केलीच पाहिजे।